सर्वांना नमस्कार। इयत्ता चौथी आपल्या सभोवतालचे जग भाग 1 या पाठ्यपुस्तकातील 6वा धडा आहे अन्न व निवारा। या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या YouTube चॅनलला लाईक करा, चॅनलवर कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग वळूयात स्वाध्यायाकडे। उजळणी करूया। अ आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। त्यातील पहिला आहे शेतकरी शेतात प्रथम डॅश डॅशची कामे करतो। तर पर्याय पाहूयात, मळणी, मशागत, उफणणी की खुरपणी। तर उत्तर लिहूयात मशागत। नंतर दुसरा आहे जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये डॅश डॅश पीक घेतले जाते। ऑप्शन आहे तांदूळ, ज्वारी, बाजरी की गहू। तर याचं उत्तर आहे तांदूळ। नंतर आहे शेती उत्पादन वाढवण्यासाठी डॅश डॅश तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। पर्याय आहेत पारंपरिक, आधुनिक, वैदिक की नैसर्गिक। तर ह्याचं बरोबर उत्तर आहे आधुनिक। चौथा आहे आपल्या शरीराचे कार्य नीट चालावे यासाठी लागणारी ऊर्जा आपल्याला डॅश डॅश मधून मिळते। पर्याय आहेत अन्नातून, पाण्यातून, निवाऱ्यातून की बाजारातून। तर याचं बरोबर उत्तर आहे अन्नातून। पुढे आ आहे एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील पहिला आहे शेती ही प्रामुख्याने कशावर अवलंबून आहे। याचं बरोबर उत्तर आहे शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून असते। नंतर दुसरा प्रश्न आहे शेती उत्पादन वाढवण्याच्या पद्धती कोणत्या। त्याचं उत्तर आहे आधुनिक पद्धती, सुधारित बियाणे, खतांचा वापर आणि जलसिंचन। तिसरा प्रश्न आहे अन्न तयार करण्याच्या पद्धती कोणत्या। तर त्याचं उत्तर लिहूयात भाजणे, शिजवणे, उकडणे, वाफवणे, तळणे इत्यादी अन्न शिजवण्याच्या पद्धती आहेत। चौथा प्रश्न आहे दूषित अन्न म्हणजे काय। तर दूषित अन्न म्हणजे खराब झालेले, विषारी किंवा आजार पसरवणारे अन्न। पुढे आहे थोडक्यात उत्तरे लिहा। त्यातील पहिला प्रश्न आहे सकस आहाराचे महत्त्व लिहा। उत्तर आहे सकस आहारामुळे शरीराची योग्य वाढ होते आणि रोगांविरुद्ध लढण्याची शक्ती म्हणजे प्रतिकार शक्ती मिळते। यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, तसेच दिवसभर काम करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते। त्यातील दुसरा प्रश्न आहे अन्नधान्य वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करतात। त्याचं उत्तर आहे अन्नधान्य टिकवण्यासाठी ते कडक उन्हात वाळवून त्यातील ओलावा कमी केला जातो। साठवणुकीच्या जागी कडुनिंबाचा पाला किंवा संरक्षक औषधे वापरली जातात, जेणेकरून धान्याला कीड किंवा मुंग्या लागणार नाहीत। पुढील तिसरा प्रश्न आहे पर्यावरणपूरक घरांची वैशिष्ट्ये लिहा। त्याचं उत्तर लिहूयात पर्यावरणपूरक घरांमध्ये नैसर्गिक संसाधनांचा उदाहरणार्थ सूर्यप्रकाश, हवा जास्तीत जास्त वापर केला जातो। ही घरे बांधण्यासाठी माती, बांबू किंवा दगड यासारख्या स्थानिक साहित्याचा वापर होतो आणि त्यात सौर ऊर्जा किंवा पावसाच्या पाणी साठवणुकीची सोय असते। चौथा प्रश्न आहे दूषित अन्न खाल्ल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात। त्याचं उत्तर लिहूयात दूषित अन्न खाल्ल्याने जुलाब, उलट्या, अन्नातून विषबाधा किंवा पोटाचे विकार होऊ शकतात। यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो। पाचवा प्रश्न आहे सेंद्रिय शेतीचे फायदे लिहा। उत्तर लिहूयात सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचा कस टिकून राहतो आणि पर्यावरणाचे प्रदूषण कमी होते। या शेतीतून मिळणारे उत्पादन रासायनिक मुक्त आणि आरोग्यासाठी सुरक्षित असते, तसेच अन्नाची चवही चांगली असते। पुढील ई आहे तक्ता पूर्ण करा। खालील तक्त्यात धान्याची नावे दिलेली आहेत, त्या धान्यापासून तयार होणारे पदार्थ लिहा। बघा इथे धान्य दिलेले आहेत आणि त्याच्यापासून तयार होणारे पदार्थ आता आपण इथे बघूयात। पहिलं आहे नाचणी, त्याचं लिहूयात भाकरी, आंबील, सत्व, पापड। बाजरीपासून काय होते तर भाकरी, धिरडे, खिचडी। हरभऱ्यापासून काय तयार होतात पदार्थ डाळ, पुरणपोळी, भजी, उसळ। शेंगदाण्यापासूनचे पदार्थ कूट, चटणी, चिक्की आणि तेल। अशा प्रकारे आपण हा तक्ता आता पाहिला। पुढे उ आहे पर्यावरणपूरक घरांचे महत्त्व याविषयी चर्चा करा व मुद्द्यांची यादी लिहा। बघा पर्यावरणपूरक घरे ही निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। त्याचे काही मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेत। नैसर्गिक साधनांचा वापर, ही घरे बांधताना माती, दगड, बांबू यासारख्या स्थानिक व नैसर्गिक साहित्याचा वापर केला जातो।
ऊर्जा बचत मोठ्या खिडक्यांमुळे नैसर्गिक प्रकाश आणि हवा मिळते, ज्यामुळे वीज वापर कमी होतो. तसेच सौर ऊर्जेचा वापर केला जातो. नंतर पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन करण्याची सोय असते. प्रदूषण, ही घरे बांधताना आणि वापरताना पर्यावरणाचे प्रदूषण कमी होते. पुढचा प्रश्न आहे, आज प्रत्येकाला सकस अन्न व निवारा आवश्यक आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता दूषित अन्न आहारात आल्याने अनेक शारीरिक आजार होत आहेत. हे रोखण्यासाठी काय करावे? त्याचं उत्तर आहे स्वच्छता बाळगणे. अन्न शिजवण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. तसेच पालेभाज्या व फळे स्वच्छ धुवून घ्यावेत. नंतर आहे अन्न झाकून ठेवणे. माशा किंवा धुळीपासून संरक्षण करण्यासाठी अन्न नेहमी झाकून ठेवावे. पुढे आहे ताजे अन्न खाणे. शिळे किंवा उघड्यावरचे अन्न खाणे टाळावे. नंतर आहे पाण्याची शुद्धता. पिण्याचे पाणी उकळून किंवा गाळून प्यावे. जागरूकता, अन्नातील भेसळीबाबत जागरूक राहणे आणि स्वच्छ परिसरात अन्न तयार करणे. तर अशा प्रकारे आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला आहे. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.